आजपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने जर चिकन कधी बनवले नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोपी आणि साधी आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. तर पहिल्यांदा इथे आपण चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण मॅरिनेट करणार आहोत. तर इथे मी हळद, मीठ, नंतर गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि इथे कसुरी मेथीचा वापर केलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि नंतर इथे आपण अर्धा लिंबूचा रस पिळून घालणार आहोत. अगदी मोजकं साहित्य आहे, खूप काही साहित्य नाही, फक्त मसाले आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत. कोथिंबीर घालून आपण हे सर्व मॅरिनेट करून 15 ते 20 मिनिटे मुरत ठेवूया. आता इकडे आपण पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपण आता हे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत. अर्धवट फ्राय करायचे आहेत, जास्त आपल्याला फ्राय करायचे नाहीत. क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर दोन्ही बाजूनी आपल्याला चांगले हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाणी सुटू नये म्हणून आपल्याला वरती झाकण ठेवायचं नाही. वरती जर झाकण ठेवले तर पाणी सुटते, म्हणून पहिल्यांदा आपल्याला ही स्टेप लक्षात ठेवायची आहे. न झाकता आपल्याला हे पीसेस क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता हे सर्व पीसेस मी छान भाजून घेतलेले आहेत. आता एक एक पीस आपण काढून घेऊया आणि जे राहिलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर इथे जास्त तेल घालायची गरज नाही आहे, तेवढ्याच तेलामध्ये मी चिकन रेसिपी बनवणार आहे. तर आता जेवढं तेल राहिलेलं आहे तेवढ्यामध्येच मी आता इथे कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा उभे स्लाइस करून घेतलेला आहे. कांदा थोडासा क्रंची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा छान भाजला की मग यामध्ये आपण चिकन जे आपण फ्राय करून घेतलेलं होतं अर्धवट ते घालणार आहोत. चिकन घातल्यानंतर वरतून आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. तुम्ही कांद्यासोबतही परतून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने घातल्यानंतर टेस्ट खूप वेगळी येते, खूप छान येते. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्याला इथे परतत राहायचं आहे. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी नंतर पुन्हा एकदा मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर वरती झाकण ठेवूया 1-2 मिनिटे मीडियम गॅसवरती. आता झाकण काढलेलं आहे. चिकन पण खूप छान शिजलेलं आहे, एकदम क्रंचीनेसपणा आलेला आहे. इथे वेगळी टेस्ट येण्यासाठी इथे मी सोया सॉस घालणार आहे. सोया सॉस आणि ब्लॅक पेपर आणि कोथिंबीर घातलेली आहे. चायनीजसारखा जरा थोडासा टेस्ट येणार आहे या चिकनच्या रेसिपीला. तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त चटपटीत झटपट बनणारी कमी साहित्यामध्ये आपलं चिकन फ्राय ज्युसी तयार आहे. आता आपण प्लेट सर्व करून घेऊया. तर बघू शकता किती मस्त कलर पण आलेला आहे, एकदम ज्युसीदार हे चिकन बनलेलं आहे. वरतून क्रिस्पी, आतून एकदम ज्युसी झालेला आहे आणि पीसेसही तुम्ही बघू शकता किती मस्त असे क्रिस्पी तयार झालेले आहेत, जसे की आपण तळूनच काढलेलं आहे चिकन. वरतून थोडीशी स्प्रिंकल करूया कोथिंबीर. तर आहे की नाही एकदम झटपट बनणारी ज्युसी चिकन फ्राय. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. तेच ते चिकनच्या रेसिपी खाऊन पण खूप कंटाळा येतो. जरा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर एक पीस तुम्हाला मी तोडून दाखवते. वरतून मस्त असा क्रिस्पनेस आलेला आहे आणि आतून एकदम सॉफ्ट झालेला आहे, ज्युसीदार आणि कलर पण किती छान आलेला आहे. तर कमी साहित्यामध्ये कमी तेलकट आणि झटपट बनणारी ही चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.